स्वतः सांगितलं क्लास होतं होता, ऑलरेडी. क्लास होता. गीतेचा वर्ग तू शिकवतोयस का शिकतोय काय पुढे, म्हणजे दोन्ही करतोस तू? करण हा एक्झॅक्टली शिकवतोय. हा येस. आणि आज काय आहे, आमच्याकडे एक इंटर्न ट्रेनर आलेल्या होत्या आणि त्यांना बर. पटकन क्लासच उघडता येत ना, चालू करता येईना. ओके त्याच्यामुळे ओके. थोडीशी गडबड झाली 2-3 मिनिटाची. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. तू स्वतःच इंट्रोडक्शन करशील का? म्हणजे तू काय काय आतापर्यंत केलंयस, कुठे राहतोस, बरं, आणि ठीक ह्या आहे. अध्यात्माबद्दल जरा म्हणजे तुझ्याच शब्दात तू जास्ती चांगलं सांगू शकतोस माझ्यापेक्षा. बापरे. एक छोटा परिचय देतो. माझं नाव मिलिंद अशोक शेंडे. मी मूळतः चिंचवड, पुण्याचा आहे आणि जर्मनीमध्ये मागील 19 वर्षांपासून राहतो. मास्टर्स इन मायक्रोसिस्टम्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जर्मनीमध्ये काम करतो. मागील वर्षापासून गीता परिवाराशी जोडलेलो आहे. गीता परिवारामध्ये ट्रेनरचं काम करतो आणि ट्रेन द ट्रेनर्स म्हणजे ट्रेनर्सच्या ट्रेनिंगचं पण काम करतो. आणि त्याच्यानंतर इस्कॉनशी जोडलेलो आहे मागील 15 वर्षांपासून, आणि भक्ती योगाचा एक साधा साधक आहे बस. आणि इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम जसं भारतामध्ये चालतं, तसंच इथे जर्मनीमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाचं काम चालतं. तर त्याची माझ्याकडे युरोप कार्यकारिणीची आणि जर्मनीची जबाबदारी आहे. असा एक छोटासा परिचय आहे माझा. बढिया. करायचं सुरू? हो हो चालेल. ठीक आहे, चालेल. शक्य असल्यास आपला हा इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. शक्य असल्यास आपण आपलं हे काय कॅमेरा आपले चालू करावेत, व्हिडिओ आपला चालू करावा, म्हणजे मला अगदी ब्लँक स्क्रीनशी बोलल्याचं फिलिंग येणार नाही. ठीक आहे, सगळ्यांनी आपले आपले हे चालू करावेत. बढिया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमस्कार, हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ह्या संध्याकाळी होणाऱ्या दिवाळी मानसिक पहाटेमध्ये. संध्याकाळच्या वेळेला आपण दिवाळी मानसिक पहाटेबद्दल चर्चा करतोय. आता दिवाळी म्हणजे काय, आणि थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की कशासाठी हा आपण असा कार्यक्रम, म्हणजे आज असा विषय काय निवडला. खरं सांगायचं तर अगदी 4 दिवसांपूर्वी ज्या वेळेला माझ्या पत्नीला कळलं, मानसीला, की काय बाबा हे लेक्चरचं काय तुझं टॉपिक आहे हा, की दिवाळी मानसिक पहाट, हा काय मानसिक पहाट वगैरे असलं काहीतरी. तिचं स्वतःच नाव मानसी आहे, त्यामुळे ती असं विचार करायला मानसिक पहाट हा काय विचार आहे म्हणून. नाही, साधारणतः एक 3-4 आठवड्यांपूर्वी मी आय वॉज ऑन द वे टू विएन्ना, आणि बसमध्ये असताना मृणालिनीचा फोन आला की मिलिंद असं आध्यात्मिक वारीमध्ये असं तुला एखादं लेक्चर द्यायला जमेल का ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, पण फक्त पहिले 2-3 आठवडे मी खूप बिझी असणार आहे आणि मग त्याच्यानंतर देईन म्हणून लेक्चर. आणि तिथं पण सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही. 22-25 तारखेला काहीतरी तो कार्यक्रम झालेला होता निश्चित. परत नाही, तिनं मला विचारलं की कुठला विषय असेल. म्हटलं विषय तू सांग काय हवं ते. पण त्यावेळेला लक्षात आलं की अरे, ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आपल्याकडे, आणि दिवाळी हा उत्तम विषय असू शकेल. मग विचार असा केला की ठीक आहे, आपण दिवाळीवरती बोलूयात. पण असं होत होतं की मी दिवाळी नंतर बोलणार आहे. तर मग त्याच्यावरती काय उपयोग आहे. जर तुम्हाला दिवाळीचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दिवाळीच्या नंतर दिवाळीचं महत्व ऐकून काय उपयोग. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, मी खूप बिझी जरी असेन तरी म्हटलं दिवाळीच्या आधी केव्हा तरी शक्य असेल तर मी बोलेन त्या विषयावरती. बरं, ठीक आहे, असं ठरलं की दिवाळी ह्या विषयावरती बोलायचं. मग काय त्याच्यामध्ये विषय घ्यावा, तर असं विचार केला की सध्या आता दिवाळी पहाट हा एक जबरदस्त ट्रेंड चालू आहे सगळीकडे भारतामध्ये गेल्यानंतर सगळीकडे अगदी छोट्या गल्ल्यांमध्ये आजकाल दिवाळी पहाटीचे मोठे कार्यक्रम होतात तिथे.
तर म्हटलं आपण दिवाळी मानसिक पहाट असा विचार करावा. बरं, मग मानसिक पहाट का, मग दिवाळी पहाट का नाही, मानसिक का पहाट? तर जसा एखाद्या अंधारामध्ये एखादा दिवा उजळल्यानंतर किंवा पहाट झाल्यानंतर आपल्याला हळूहळू अंधारामध्ये गोष्टी ज्या आपल्याला ज्यांच्याबद्दल आपलं अज्ञान असतं, ज्या आपल्याला दिसत नसतात, त्या हळूहळू दिसायला लागतात, त्यांचं ज्ञान व्हायला लागतं. आणि पहाट ही आपल्यासाठी ह्याच्यासाठी विशेष आहे की आपण ज्या म्हणतो ना की तमसो मा ज्योतिर्गमय, आणि दिवाळीचं जर खरं हे बघायला गेलं की काय त्याला म्हणतात ना, सार बघायला गेलं तर आपण नेहमी म्हणतो की दिवाळी म्हणजे काय की तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडनं उजेडाकडे. ठीक आहे. सगळ्यांनी आपले आपले कॅमेरा ह्याच्यासाठी ओपन करा, कारण की मी आता ह्याच्या पुढे काही इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहे. ठीक आहे. तर आपल्या मनामध्ये जे काही आता दिवाळी, दीपावली असं म्हटल्यानंतर काय काय मनामध्ये येतं ते पटापट प्रत्येकाने आपले अनम्यूट करायचं आणि प्रत्येकाने सांगायचं पटापटा. फराळ. फराळ, दिवाळी फराळ, सुंदर. मोती साबण. मोती साबण, एकदम बरोबर आहे. दिवे. आकाशकंदील. आकाशकंदील, खूप छान. पणत्या. झेंडूची फुलं. झेंडूची फुलं, सुंदर. रांगोळी. रांगोळी, वाह. अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान, मोती साबण, फटाके उडवणं. फटाके उडवणं, अगदी खरंय. नवीन कपडे. नवीन कपडे, बरोबर. हाय टिक झाला, चांगलं आहे. अजून काकड आरती. काकड आरती. काकड आरती, एकदम बरोबर. नंतर नरकासुराचा वध केला म्हणून श्रीकृष्णांची पूजा करतो. नरकासुराचं वध, लक्ष्मी पूजन, बरोबर. अजून किल्ला आणि मावळे. किल्ला आणि मावळे, खूपच सुंदर. आणि मी ज्या वेळेला माझ्या लिस्टमध्ये किल्ला लिहिलं ना, मला असं वाटलं हे कोणाकडनं येणार नाही कदाचित, पण लोकांना अजूनही आठवत आहे त्यांच्या लहानपणीच्या आठवणी. खूप छान. अजून धनतेरस. आकाशकंदील, धनतेरस, बरोबर. पूजन. भाऊबीज. आय थिंक आपण फटाके विसरलो का? लक्ष्मी पूजा सांगितलं, आराध्याने सांगितलं फटाके. समुद्र मंथन, बापरे. थंडी आणि सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान. थंडी आणि सकाळी उठून अभ्यंग स्नान, खूप छान. आम्ही लहान असताना सगळ्या मंदिरात जायचो, मंदिरात दर्शन घ्यायला जातो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. सगळ्या मंदिरांमध्ये, विशेष करून विठ्ठल मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये विशेष आरती असायची त्या दिवशी सकाळी. अगदी खरं आहे. अजून काय? नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सारसबागेत. सारसबागेमध्ये पण ते, अगदी खरं आहे, बरोबर आहे. खूपच छान. डोंबिवली लोकांना फडके रोड. फडके रोड, बरोबर. नाही, खूप सुंदर. मी ज्या काही सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या सगळ्याच्या सगळ्या आलेल्या आहेत. नवीन कपडे. एक गोष्ट राहिली, घराची साफसफाई. विशेष आई, आजी, मावश्या विशेष पोरांना कामाला लावायचे त्या वेळेला. घरातले सगळे डबे काढले जायचे आधी 4 दिवस, सगळे घासले जायचे. आणि त्या आपल्याकडे घरी काम करायला येणाऱ्या ज्या बाई असतात त्यांना विशेष काम पडायचं. परंतु ते दिवाळी झाल्यानंतर विशेष त्यांना पैसे दिले जायचे, एखादी साडी दिली जायची त्यांना, नाही का. फराळाचे पदार्थ, गोडाधोडाचं जेवण, सुट्ट्या, किल्ले, मित्रांबरोबर रंगलेल्या मैफिली, दिव्यांच्या माळा, पणत्या, अभ्यंग स्नान, उठणं, मोती साबण, आणि एक लिस्ट मोठीच्या मोठी आपल्याकडे. दिवाळीचा अभ्यास राहिला. दिवाळीची वही, एक्झॅक्टली. दिवाळीची वही, डेकोरेशन करण्याची वही, बरोबर आहे, अगदी खरं आहे. तर इतक्या सगळ्या, ते एक पर्टिक्युलर गाणं आहे ना, ते दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ते अगदी आठवून मुलांना समजावणं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. छान. तर अशा इतक्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या जोडलेल्या आहेत. दिवाळी आपल्या इतक्या मनाच्या जवळ आहे आपल्या. ठीक आहे. आम्ही लहानपणी संघामध्ये जायचो, तर त्यावेळेला दिवाळीच्या दिवशी एक दिवाळी फराळाचं बौद्धिक असायचं आम्हाला सकाळी सकाळी. आणि सगळे स्वयंसेवक जे असायचे ते इतक्या आतुरतेनं वाट बघायचे की सकाळी एक
7-7:30 पर्यंत सगळे फटाके वगैरे वाजवून फराळ करून गणवेश घालून किंवा मंगल वेशामध्ये आम्ही छान एका हॉलमध्ये जायचो आणि ते एक छान बौद्धिक असायचं एकदम, नाही का. तर दिवाळी पहाट किंवा दिवाळीचा बौद्धिक फराळ ही काही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाहीये, पण आता सध्या त्याचं प्रस्त गावोगावी खूप जास्त वाढतंय की दिवाळी पहाट मध्ये अगदी छोटे मोठे कलाकार, मग कोणी वेगवेगळ्या संतांचे अभंग म्हणताय, मग कुठेतरी भावगीतांचा कार्यक्रम असतो, कुठेतरी सुगम संगीताचा कार्यक्रम असतो, कुठेतरी बौद्धिक फराळ असतो आणि असं सगळीकडे असतं, नाही का. या सगळ्या गोष्टी करताना असं जाणवतं की आपण दिवाळीला काय करतो किंवा दिवाळीमध्ये काय करतो, दिवाळीच्या आधी काय करतो, हे आपण सगळं आतापर्यंत लिस्ट आउट केलं की काय 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 गोष्टी करतो वगैरे वगैरे वगैरे, नाही का. परंतु आपण त्या का करतो इथे थोडासा अजूनही प्रकाश नाहीये, अजूनही इथे थोडासा अजून अंधकारच आहे अजून तिथे. आणि प्रयत्नपूर्वक जर आपण एखादी गोष्ट विचारपूर्वक एखादी गोष्ट समजवून उमजून केली तर त्याचा आनंद अधिक जास्त मिळतो. अन्यथा आपल्या आयांकडनं आपल्याला दिसतं की त्यांना बिचाऱ्यांना शिणच जास्त व्हायचा दिवाळी संपली की इतके डबे, इतक्या फराळाचे हे पदार्थ केलेले असायचे, इतकी घराची साफसफाई केलेली असायची आणि नवीन कपडे आणि ते आपण जुने कपडे इतके इकडे तिकडे भिरकवलेले असायचे सगळीकडं. आणि मग त्या दिवाळीनंतर ते सगळं घर आवरताना आईची, घरातल्या बहिणींची किंवा इतरही सगळ्यांची, नाही का, जी तारांबळ व्हायची, जो क्षीण व्हायचा, तर त्याच्यामध्ये तो दिवाळीचा जो आनंद आहे तो पटकन पुढच्या 1-2-4 दिवसात तो विरून जायचा. आणि मग त्याच्यानंतर परत आपण आपल्या जीवनाची सुरुवात करायचो आपण. तर असं न होता दिवाळी म्हणजे काय, दिवाळीचं कनेक्शन कशाशी आहे, आपण कशासाठी दिवाळी साजरी करतो. जर आपण आपलं बघितलं की हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्याकडे आपला प्रत्येक जो सण आहे ना, त्या सणाचा असं एक छान हे कनेक्शन आहे. आणि त्या कनेक्शन आपलं कसं आहे, सगळ्यांचं जर आपण सार काढलं तर आपण असं म्हणतो की आमचे जे सण असतात ना ते अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, अधर्माकडून धर्माकडे, म्हणजे आपण म्हणतो की असत्याकडून सत्याकडे वगैरे वगैरे, असं सगळे आपण शब्द, वाक्य वगैरे वगैरे सगळे वापरतो. आता आपण असं जर विचार केला की आपला हा प्रत्येक जो सण आहे तो एका दिव्यासारखा आहे. सपोज की आपल्याला आपण विजयादशमी साजरी केली आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळालं की रामाने रावणावरती विजय मिळवला, याचा अर्थ की धर्माचा अधर्मावरती विजय झाला. ठीक आहे, असं आपण जर मानलं तर याच्यातनं आपल्याला एक प्रिन्सिपल मिळालं. म्हणजे काय की या सणानं आपल्या मनामध्ये एक छोटीशी एक दीप निर्माण केला की प्रकाशाचा दीप. ठीक आहे, आणि एका एका गोष्टीतनं आपण आपल्या मनामध्ये ते प्रकाश फुलत गेले. जर आपण विचार केला की ह्या दिवाळीचे 5-6 दिवस जे आहेत की नाही त्याच्यामध्ये इतके दीप आहेत एकाच वेळेला. म्हणजे आपल्याकडे असं नाहीये की आपण वर्ष प्रतिपदा साजरी करतोय तर एक दीप झाला, किंवा आपण नवरात्री किंवा गणपती उत्सव साजरा केला आणि वगैरे वगैरे, नाही का. दिवाळीमध्ये इतके सगळे उत्सव एकत्रच एकाच वेळेला येतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या सगळ्याच्या सगळ्या सणरूपी दीपांची आवली आपल्या हृदयामध्ये निर्माण झालेली आहे. आता हे खूप हेवी झालं, ठीक आहे, की एवढे सगळे दीप आणि सण आणि आवली वगैरे वगैरे वगैरे, नाही का. तर आपण एक साधा विचार करूयात की या दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळीचं महत्व काय काय आहे आणि दिवाळीमध्ये कोणते कोणते सण येतात. आता बघा की चैत्रामध्ये कुठला सण येतो असं कोणीतरी विचारलं तर पटकन कोणीतरी उत्तर देईल की आपला वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर नवरात्री, सॉरी आपलं हे रामनवमी. ठीक आहे, रामनवमी येते. अश्विनामध्ये कुठला येतो तर नवरात्री येते. भाद्रपदामध्ये कुठला येतो तर गणपती येतात. तर असे एकेका महिन्यामध्ये एक एक. आता आपला हा कुठला महिना चालू आहे तर कार्तिक महिना चालू आहे. ठीक आहे, म्हणजे कालपासून आपली परदिवशीची पौर्णिमा होती, कोजागिरी पौर्णिमा, तेव्हापासून आपलं कार्तिक स्नानारंभ असं आपल्या ह्याच्यावरती लिहिलेलं असतं. कशावरती? आपल्या कालनिर्णयामध्ये लिहिलं असतं कार्तिक स्नानारंभ म्हणून. मला बराच वेळेला प्रश्न पडायचा, अश्विन महिन्यामध्ये कार्तिक स्नानारंभ कसं सुरू होईल म्हणून.
ठीक आहे. आपला अश्विन महिना चालू आहे. खरं तर अश्विन महिना केव्हा संपेल तर आता पुढच्या तो अमावस्येला संपेल. तो म्हणजे आपल्या लक्ष्मीपूजनाला अश्विन संपतो आणि बलिप्रतिपदेला पुढचा महिना म्हणजे कार्तिक सुरू होतो खरं तर महाराष्ट्रामध्ये. प्रश्न असा पडायचा की मग कार्तिक महिन्याच्या एकदम मध्यावरती, अश्विन महिन्याच्या मध्यावरती कार्तिक स्नानारंभ का सुरू होतो? त्याचं कारण असं आहे की उत्तर भारतातले जे सगळे महिने आहेत ना, ते आपल्यापेक्षा 15 दिवस आधी सुरू होतात. महाराष्ट्रामध्ये आपले महिने अमावस्या टू अमावस्या, म्हणजे ही अमावस्या ते ती अमावस्या. मग तो अमावस्या झाला की पहिला दिवस जो प्रतिपदेचा असतो तिथून आपला महिना सुरू होतो. उत्तर भारतात तसं नसतं. उत्तर भारतामध्ये पौर्णिमा टू पौर्णिमा. ठीक आहे. तिथली कालगणना मला अधिक काय त्याला म्हणतात सायंटिफिक का वाटते, कारण की त्यांचं असं आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असतो त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला दिलं गेलेलं आहे. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेचा चंद्र चित्रा महिन्यामध्ये येतो, चित्रा नक्षत्रात येतो आणि मग तिथून त्यांचा चैत्र सुरू होतो. पौर्णिमेचा चंद्र विशाखा नक्षत्रात आला की वैशाख सुरू होतो, ज्येष्ठा नक्षत्रात आला की मग ज्येष्ठ सुरू होतो आणि वगैरे वगैरे वगैरे. तसं आता तो कृत्तिका नक्षत्रात आला की तिथून त्यांचा कार्तिक सुरू होतो आणि त्याप्रमाणे कार्तिक स्नानारंभ सुरू होतो. आपल्याकडे जनरली दिवाळीच्या वेळेला सगळीकडे मार्केटमध्ये हे लागतात, आपल्याकडे काय सेल्स लागतात. ठीक आहे. जर्मन भाषेमध्ये बोलायचं तर अंगेबोट लागतात. अंगेबोट. ठीक आहे. मोठे मोठे अंगेबोट असतात तिकडे. 50% डिस्काउंट, 70% डिस्काउंट, 80% डिस्काउंट वगैरे वगैरे असत नाही का. कार्तिक महिन्याला असं मानलं जातं की हा आध्यात्मिक सेलचा महिना आहे. आध्यात्मिक अंगेबोट इतके लागलेले असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मी खरंच अतिशयोक्ती सांगत नाहीये. कालच मी कार्तिक महिन्याचं महत्व आपल्या स्कंदपुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये वाचत होतो. असं म्हटलं जातं की कार्तिक महिन्यामध्ये केलेली कुठलीही आध्यात्मिक कृती ही त्याचं 1000 पट फळ देणारी असते. ठीक आहे. म्हणजे आता जर मी श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र जर मी आता म्हटला, ठीक आहे, तर मला तो श्रीराम जयराम जय जयराम मंत्र म्हणल्याचं 1000 पट जे पुण्य असतं ते पुण्य मला मिळालं. आणि तुम्हाला आता श्रीराम जयराम जय जयरामच्या श्रवणाचं पुण्य 1000 वेळेला मिळालं. इतका पॉवरफुल महिना आहे हा. ह्या महिन्याची जी अधिष्ठात्री देवता आहे, प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठात्री देवता असते. ह्या महिन्याची अधिष्ठात्री देवता असते श्री राधा राणी, श्रीमती राधा, म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा. तर ती जी राधा आहे तिच्या आईचं नाव आहे कीर्तिदा देवी आणि त्याच्यावरनं तिचं पण नाव कीर्ती कुमारी आणि कीर्तिदा आणि तिचं नाव आहे कीर्ती कुमारी, राधेचं नाव आहे. आणि त्याच्यावरनं हा महिन्याचं नाव पडलेलं आहे कार्तिक. ठीक आहे. कीर्ती वाढवणारा महिना, ज्याच्यामध्ये खूप यश मिळतं, खूप पुण्य प्राप्त करता येतं. राधाराणींना अशी उपमा दिली जाते की एखादी सावकाराची बायको एखाद दिवशी जर आनंद तिला झाला तर ती कधीतरी तिच्या बाल्कनीमध्ये म्हणजे वरच्या मजल्यावरती जाऊन तिच्याकडे असलेली जी सोन्या नाण्याची जी उधळण असेल ती अशी लोकांना वाटून टाकेल, नाही का. म्हणजे कुठलाही त्याला काय म्हणतात, कोण त्याच्या योग्यतेचा आहे म्हणजे योग्य अयोग्यतेचा विचार न करता ती जशी इकडे तिकडे उधळून टाकेल, तशी ती श्रीमती राधाराणी हा सगळ्याच्या सगळ्या ह्या कार्तिक महिन्यामध्ये इतकं पुण्य सगळ्या लोकांना देत असते. ठीक आहे. त्याच्यामुळे जर आपण आता बघितलं की दिवाळीमध्ये कुठले कुठले वेगवेगळे सण येतात, तर असा विचार करा की दिवाळी बेसिकली ही रमा एकादशी पासून सुरू होते. म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जी पहिली एकादशी येते ती आहे रमा एकादशी. एकादशीच्या नंतरचा पुढचा जो दिवस आहे तो आहे वसुबारस, म्हणजे काय, गोवत्स द्वादशी. ठीक आहे. गोवत्स द्वादशी.
त्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? गाय वासरांची वासराची पूजा करतो. एकदम सुंदर, गाय वासराची पूजा करतो आपण. त्याच्या पुढचा दिवस कुठला आहे? धनत्रयोदशी. धनत्रयोदशी. खूप छान, धनत्रयोदशी. त्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? धन्वंतरी. धन्वंतरीची पूजा करतो. धन्वंतरी हा समुद्र मंथनातनं अमृत घेऊन निघालेला होता आणि मग तो सगळ्यांना अमृत देतोय म्हणून त्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करतो. तो देवांचा वैद्य पण मानला जातो. सगळ्याच्या सगळ्या डॉक्टरांचा तो देव मानला जातो तो. त्याच्या पुढचा दिवस कुठला आहे? नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी. त्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला. त्याच्यानंतर पुढचा दिवस येतो लक्ष्मीपूजन. ठीक आहे. जिथे सगळे लोक अमावस्येला वाईट मानतात तिथे आपला सगळ्यात मोठा सण जो आहे तो अमावस्येच्या दिवशी. किती छान आहे बघा. अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो. त्याच्या पुढचा दिवस कुठला आहे? अनम्यूट करा सगळ्यांनी. सॉरी, बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा हा तो दिवस आहे. बरोबर. त्याच्यानंतरचा कुठला दिवस आहे? भाऊबीज. भाऊबीजेला आपलं दुसरं नाव काय? यमद्वितीया. यमद्वितीया. एकदम बरोबर, यमद्वितीया. आणि यमद्वितीयेला आपला हे संपतो. आता इतके सारे सण एकामागून एक आहेत. याच्यामध्ये अनेक सारे सण असे आहेत की जे आपल्याला माहिती आहेत, माहिती नाहीयेत. लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी यशोदेनं श्रीकृष्णांना उखाळाला बांधलेलं होतं. ठीक आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच श्रीराम अयोध्येवरनं परतलेले होते. त्याच्यानंतर येते बहुलाष्टमी किंवा गोपाष्टमी येते, ज्या दिवशी श्रीकृष्णांना पहिल्यांदा वनामध्ये गाई वासरं चरायला घेऊन जायला परवानगी मिळाली. ठीक आहे. बहुला अष्टमी येते, त्या दिवशी पण खूप सुंदर त्याच्या स्टोरीज आहेत अशा एक. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीच आपल्याकडे गोवर्धन लीला झालेली आहे. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेला आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेला गुजरात वगैरे ठिकाणी खूप मोठं अन्नकूट उत्सव असतो. वृंदावनामध्ये खूप मोठा अन्नकूट उत्सव असतो. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर बघायला गेलं तर हा जो सगळा दिवाळीचा कालावधी आहे ना, हा मंथनाचा कालावधी आहे. तो अमृत मंथन, श्रीरंग मगाशी म्हणाला की अमृत मंथनाची ही आहे ती, म्हणजे अमृत मंथनाची ती वेळ आहे. दिवाळी ही आपली तशीच या मंथनासारखीच आहे. म्हणजे आपल्याला आपल्या आतमध्ये, आपल्या मनामध्ये मंथन करायचंय. मग तिथे देव आणि असुर हे ते मंथन करत असतात. देव म्हणजे आपल्या शरीरातला सत्वगुण किंवा आपल्याला जो आतून आवाज येतो ना की अरे हे चुकीचं करतोयस म्हणून, तू नाही का. एखाद दिवशी आपल्याला कधीतरी आजारी लिहून आपण मेल टाकतो आणि पटकन कुठल्या तरी वेकेशनला जातो, तर त्यावेळी आतून जे आपल्याला कोणीतरी सांगतं ना की अरे चुकीचं आहे करतोय नाही काही, तो एक चांगला म्हणजे मे बी परमात्म्याचा आवाज वगैरे असं पण म्हणू शकतो नाही का. आणि एक असतो तो अधार्मिक कृत्य करणारी आपली टेंडन्सी. इट कुड बी आपले षडरिपू असतील, आपले राग, क्रोध, द्वेष, आणि सगळ्यात मोठा जर आपला शत्रू जर आतून कुणीतरी असेल तर तो असतो आपला इगो. ठीक आहे. तर हे दोघ जण आपल्या ह्याला आपल्या मनरूपी सागराला ते मंथन करतात त्याचं. आणि मंथन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विषाची प्राप्ती होते. म्हणजे सगळे कुठलंही मंथन केलं ना, इतक्या वाईट आठवणी, आणि विशेष म्हणजे आपल्याबरोबर कुणी वाईट केलेलं आहे, काय केलेलं आहे. मग ते 2 दिवसांपूर्वीपासून ते 20 वर्षांपर्यंत इतकं आपण मागे जाऊ शकतो की माझ्या ह्या मैत्रिणी माझ्याशी अशी वागलेली होती, माझा हा मित्र असा वागलेला होता, ह्यांनी मला माझ्या महत्वाच्या वेळेला मदतच नव्हती केलेली, आणि XYZ इतक्या गोष्टी त्याच्यातनं येत असतात बाहेर. आणि त्याच्यामध्ये जरी आपण जर शांत राहिलो आणि आपण तसंच पुढे गेलो तर शेवटी आपल्याला अमृताची प्राप्ती होते. बघायला गेलं तर आपण ह्या आपल्या बऱ्याचशा
रत्नांची पूजा या दिवाळीमध्ये करतो. जर अगदी सहज लक्षात ठेवायचं असेल की आपल्या कुठले कुठले रत्न याच्यातनं बाहेर आले, तर कुणी सांगू शकेल का की किती रत्न बाहेर आली याच्यातनं आपल्या समुद्र मंथनातनं? 14 रत्न. 14 रत्न बाहेर आली. अगदी बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे खूप सुंदर मंगलाष्टक आहे. सगळ्यांनी कदाचित ऐकली असेल ती मंगलाष्टका. आपल्या तुलसी विवाहामध्ये, कदाचित आपल्याच विवाहामध्ये आपण ती ऐकलेली असेल ती मंगलाष्टका. ती मंगलाष्टका अशी आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा गावः कामदुधासुरेश्वर गजो रम्भादिदेवाङ्गना अश्वः सप्तमुखो विषमहरिधनुम् शङ्खोऽमृतं चाम्बुधे रत्नानीह 14 प्रतिदिनम् कुर्वन्तु वो मंगलम्. मग आपल्या काय पूर्वीच्या कवींनी किती आपल्यासाठी सोपं करून ठेवलेलं आहे की एक श्लोक जर लक्षात ठेवला, एक मंगलाष्टका जर लक्षात ठेवली, तर त्याच्यामध्ये जी सगळीची सगळी 14 रत्न त्या अमृत मंथनातनं बाहेर आलेली होती, ती सगळीची सगळी 14 रत्न त्याच्यामध्ये दिली गेलेली आहेत. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरिश्चंद्रमा, तर असे सगळेचे सगळे त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण गोवत्स द्वादशी, ज्या दिवशी कामधेनू आणि तिचं वासरू त्याच्यातनं प्रकट झालं, त्याची आपण पूजा करतो. कामधेनूची पूजा आपण का करतो? कारण की कामधेनूनं या पृथ्वीवरती दूधरूपी अमृत आणला. हे दुधाला आपण पूर्णान्न असं मानलं जातं त्याला, आणि असं ती कामधेनू आणि त्या वासराच्या माध्यमातून देते. आपण नुसती कामधेनूची पूजा नाही करत, तर त्या वासराची पण पूजा करतो. का? कारण की जोपर्यंत वासरू दूध प्यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ते दूध तिथनं बाहेर येत नाही. मग आपण गोवत्स द्वादशी झाली, त्याच्यानंतर मग धनत्रयोदशी झाली की ज्या दिवशी धन्वंतरी स्वतः बाहेर येतात तिथे अमृत कलश घेऊन, आणि मग ते संपूर्ण जगताला निरोगीपणाचं आणि दीर्घायुष्याचं वरदान प्रदान करतात. त्याच्यानंतर नरक चतुर्दशीचा दिवस येतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, परंतु श्रीमद भागवतामध्ये जी आख्यायिका आहे ती अशी की भूमीचा पुत्र हा भौमासूर हा अत्यंत प्रबल आणि खूप म्हणजे खूप अत्यंत शक्तिशाली अशी त्याला ब्रह्म्याकडनं त्याला वरदान प्राप्त झालेलं असतं की तुला कोणीही मारू शकणार नाही म्हणून. परंतु तुझा मृत्यू जर व्हायचा असेल तर तो तुझ्या आईच्या समोरच होऊ शकेल तुझा तो मृत्यू, असा त्याला वर मिळालेला होता. आणि तो भौमासूर प्रचंड मातला. त्यानं स्वतःच्या शक्तीच्या बळावरती सगळ्याच्या सगळ्या देवतांना पराभूत केलं. त्यानं इंद्रपुरीवरती हल्ला करून इंद्राची जी पत्नी आहे तिची कर्णकुंडलं, वरुणाची छत्री आणि अशा अनेक पारिजातक वृक्ष असे बरेचसे गोष्टी त्यांनी ह्याच्यातनं आपल्या स्वर्गलोकातनं घेऊन आला आपल्या राज्यामध्ये. आपल्या राज्याच्या बाहेर इतकं त्यांनी सुंदर काय त्याला म्हणतात तटबंदी केलेली होती की कुठलाही देव असुर त्याच्यामध्ये आत येऊ शकणार नाही. आणि ज्या वेळेला सगळेचे सगळे देवता भगवान श्रीकृष्णांकडे गेले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हटलेले आहेत की आता मात्र हा जो आहे कोण भौमासूर म्हणजेच नरकासूर, त्यांना काय केलेलं होतं तर जवळजवळ 16,000 राजकन्यांना त्यांनी स्वतःच्या बंदिवासामध्ये ठेवलेलं होतं. त्यांच्यावरती तो अतोनात अत्याचार करायचा आणि अशा 16,000 राजकन्यांना त्यांनी ते ठेवलेलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले की त्यांनी आता त्याची जी काही पापाची सीमा आहे ती गाठलेली आहे आणि आता ह्याच्या पुढे मी त्याला क्षमा करू शकणार नाही, मी त्याला टॉलरेट करू शकणार नाही. आणि मग श्रीकृष्णांनी गरुडावरती बसून त्यांनी त्या नरकासुराची जी राज्य होतं त्याच्यावरती त्यांनी हल्ला केलेला आहे.
परंतु या वेळेला त्यांनी त्यांच्या पत्नीला पण बरोबर आणलेलं आहे. आणि त्यांची पत्नी कोणाला बरोबर आणलेलं आहे? तर सत्यभामेला पण बरोबर आणलेलं आहे त्यांनी. सत्यभामेला का? तर सत्यभामा ही भूदेवीचाच अवतार आहे. म्हणजे पृथ्वी तिचा अवतार म्हणजे सत्यभामा आहे. तर सत्यभामेला बरोबर आणलेलं आहे, कारण की ब्रह्मदेवाचं वरदान आहे की तुझा जर मृत्यू व्हायचा असेल तुझ्या आईच्या समोरच तुझा मृत्यू होईल. भौमासुराला वाटत होतं की धरणी ही सगळ्यात जास्त त्याला काय म्हणतात की सहनशील, सहिष्णू आहे, ती सगळ्यात जास्त दयाळू आहे, ती कधीही मला मारणार नाही. आणि श्रीकृष्णांनी हिला सत्यभामेला बरोबर आणलं. आणि मग श्रीकृष्णांनी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा जो सेवक होता किंवा त्याचा जो सेनापती होता मूर राक्षस, त्या मुराचा वध केला. आणि मुराचा वध केल्यानंतर मग त्याच्यामध्ये अत्यंत भीषण असं युद्ध झालं नरकासुरामध्ये आणि श्रीकृष्णांमध्ये. आणि त्यानंतर श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला. ही जी गोष्ट येते ही श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 59वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट येते. आणि 21व्या श्लोकामध्ये एक क्लिअर कट त्याच्यामध्ये श्लोक आहे की ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण नरकासुराचा वध करतात. त्याच्यानंतर श्रीकृष्ण त्याच्या अंतःपुरामध्ये गेलेले आहेत आणि नरकासुराचा जो मुलगा आहे तो श्रीकृष्णांना शरण आलेला आहे. त्याला भीती वाटलेली आहे की आता कदाचित श्रीकृष्ण आपल्यालाही मारतील म्हणून. तर त्याच्याकडे बघून तो अधार्मिक नाहीये हे बघून श्रीकृष्णांनी त्याला त्या नगरीचा राजा बनवलं. आणि जे काही त्याच्या कैदेमध्ये 16,000 राजकन्या होता त्यांना मुक्त केलं. त्यांना ती याची बंदिवासाची दारं उघडायला सांगितली. आणि त्या 16,000 राजकन्यांना श्रीकृष्णांनी सांगितलं की आता तुम्ही आनंदानं तुमच्या घरी परत जा. त्यावेळची गोष्ट काय, कदाचित आजही एखादी स्त्री जर आपल्या घराबाहेर जर 1 रात्र राहिली किंवा 2 रात्र राहिली तरी देखील तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. आणि ते खरंच अनफॉर्च्युनेट आहे. परंतु जर विचार करा की तुम्ही त्यावेळची म्हणजे साधारणतः हजारो वर्षांपूर्वी, साधारण 5,000 वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल की ज्या वेळेला त्या स्त्रिया किंवा त्या राजकन्या म्हणतायत की हे श्रीकृष्ण आता 2च पर्याय आहेत. एक, तुम्ही ज्याप्रमाणे भौमासुराचा उद्धार केलात किंवा भौमासुराला मारून टाकलं त्याप्रमाणे तुम्ही आम्हालाही मारून टाका, अन्यथा तुम्ही आमचा स्वीकार करा. इथे काही गोष्टी आपल्याला बघायला हव्यात ह्या भौमासुराच्या एपिसोडमध्ये. खूप सुंदर एक पद लिहिलेलं आहे श्रीकृष्णांवरती, मला आता पटकन आठवत नाहीये. माना मानव वा परमेश्वर स्वामी मी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर त्या कवींनी लिहिलेलं आहे की श्रीरामांनी तर एकच पत्नीव्रत धारण केलं होतं आणि त्यांनी ते व्यवस्थित तसंच्या तसं पाळलेलं होतं त्यांचं ते एकपत्नीव्रत. परंतु श्रीकृष्णांनी मी पतित पावन असं त्यांनी नाव धारण केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की जग त्यांच्याकडे खूप त्यांच्यावरती कलंक लागेल की त्यांनी 16,000 स्त्रियांशी लग्न केलं, त्यांनी हजारो स्त्रियांबरोबर रात्री रास नृत्य केलं आणि XYZ खूप जास्त गोष्टी नाही का. परंतु त्यांनी पतित पावन म्हणून नाव स्वीकारलेलं होतं. आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी सत्यभामेच्या समोर त्या 16,000 राजकन्यांचा स्वीकार केलेला आहे. आता इथे पण आपल्या धर्माची उदत्तता बघा की आपण एखाद्या स्त्रीचा ज्या वेळेला स्वीकार करतो त्यावेळेला तिला समाजामध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित असं स्थान द्यायचं असतं तिला. श्रीकृष्णांनी त्या 16,000 राजकन्यांचा दासी म्हणून स्वीकार केलेला नाहीये. तर त्यांना त्यांच्या पत्नीचं स्टेटस दिलेलं आहे की तुम्ही माझ्या पत्नी आहात. तर ज्या वेळेला मी तुम्हाला मथुरेमध्ये घेऊन जाईन, द्वारिकेमध्ये घेऊन जाईन, त्यावेळेला तुम्ही माझ्या पत्नी म्हणून माझ्या बरोबर येणार आहात.
श्रीकृष्णांनी त्यांच्यासाठी 16,000 राजवाड्यांची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येकीला तिथे राणी म्हणून तिथे प्रस्थापित केलेलं आहे. भागवतामध्ये त्याच्या पुढे हे येतं, काय त्याला म्हणतात, अध्याय येतात की ज्याच्यामध्ये नारद मुनींना विचार येतो की बघूयात तरी श्रीकृष्णांचा गृहस्थाश्रम कसा चाललेला आहे 16,000 स्त्रियांमध्ये, किती त्यांना त्रास होतोय एका घरातनं दुसऱ्या घरात जायला वगैरे वगैरे. नाही, ज्या वेळेला नारद मुनी तिथे स्वतः गेले त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की श्रीकृष्णांनी स्वतःला 16,000 भागांमध्ये विस्तारित केलेलं आहे आणि प्रत्येक स्त्री बरोबर म्हणजे प्रत्येक पत्नी बरोबर श्रीकृष्ण पूर्ण रूपानं तिच्याबरोबर पूर्ण वेळ तिच्याबरोबर घालवत आहेत. ज्या वेळेला श्रीकृष्ण 16,000 घरात निघत असत आपल्या ह्याच्यामध्ये राजवाड्यामध्ये जाण्यासाठी की जिथे त्यांच्या पॅलेसमध्ये त्यांची राजसभा बसत असे. ठीक आहे, त्यावेळेला सगळेचे सगळे श्रीकृष्ण ज्या वेळेला राजसभेत येत त्यावेळेला सगळे एकत्र मर्ज होत तिथे एक श्रीकृष्ण बसत. ओ सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, गिव्ह मी अ सेकंड. पाणी सगळं सांडलेलं आहे. सॉरी, नाही, मी इथे पाण्याचा ग्लास घेऊन बसलेलो होतो आणि तो पाण्याचा ग्लास माझ्या इथे पालथा झालेला आहे. ठीक आहे, एनिवेज, ओके. तर असे ते श्रीकृष्ण आणि त्या श्रीकृष्णांनी मग त्या सगळ्या स्त्रियांना आपल्या द्वारकेमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि मग त्याच्या पुढे त्या नरकासुराचा वध झालेला आहे, नरकासुराचा उद्धार झालेला आहे. त्याच्या पुढच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजनाचं पण खूप विशेष महत्व आहे की ज्या दिवशी लक्ष्मीपूजन तर झालंच म्हणजे लक्ष्मीचं प्राकट्य झालं आणि सगळेचे सगळे देवदेवता त्या लक्ष्मीच्या सौंदर्यावरती इतके मोहित झाले की प्रत्येक जणाला असं वाटत होतं की लक्ष्मीनं माझ्याशी विवाह करावा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ते वैराग्य संपन्न आपले काही ऋषीमुनी देखील होते की जे माळ घेऊन उभे होते की लक्ष्मीनं माझ्यासमोर यावं आणि मी तिला पत्नी म्हणून स्वीकारावा म्हणून. मग लक्ष्मीनं विविध वेगवेगळ्या पुरुषांचा हे केलेलं आहे आणि शास्त्रामध्ये खूप सुंदर उल्लेख येतो की लक्ष्मीनं कश्यप ऋषींना का नाकारलं असेल किंवा शंकरांना का नाकारलं, इंद्राला का नाकारलं, बली महाराजांना का नाकारलं आणि वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर तिनं पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू यांचा पतिरूपानं स्वीकार केला. याच्यामध्ये आपल्याला कायम असं जाणवतं की अगदी पहिल्या तिच्या प्राकट्यापासून लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे. ठीक आहे, की ती पहिल्या तिच्या प्राकट्यापासून ती स्वतःशी अनुरूप असा वर ती शोधत होती. परंतु त्या लक्ष्मीला कुठलाही वर सापडला नाही आणि ती त्यामुळे एका पुरुषापासून कडून लगेच ती दुसऱ्या पुरुषाकडे तिसऱ्या पुरुषाकडे ती बघत होती की कोण माझा अनुरूप माझ्यासाठी पती आहे म्हणून. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपल्याला म्हणजे ह्या भौतिक जगतामध्ये सगळ्यांना लक्ष्मी हवी आहे आणि नारायण नको आहेत, म्हणजे नारायणा व्यतिरिक्त लक्ष्मी हवी आहे. ठीक आहे, सगळेजण लक्ष्मीपूजन जोरदार करत असतात परंतु लक्ष्मी ही इतकी चंचल आहे की तिला आपण आपल्या तिजोरीमध्ये कोंडून ठेवण्याचा, बँकमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतकी चंचलता आहे त्या लक्ष्मीमध्ये की कधी ती तिजोरी, कधी आपला बँक बॅलन्स कधी संपून जाईल, कधी हे होईल ते कळणार पण नाही आपल्याला. परंतु आपण आपल्या समोर उदाहरण आहे की रावणानं त्याला श्रीराम नको होते पण त्याला लक्ष्मी हवी होती. ठीक आहे, सीता हे लक्ष्मीचंच रूप आहे आणि ज्या वेळेला रावणानं सीता हवी आहे म्हणून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रावण केवळ पराभूत नाही झाला, रावणाला स्वतःच प्राण गमवायला लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणाकडे जी यश, कीर्ती, नाव सगळीकडे होतं ते सगळंच्या सगळं नेस्तनाभूत झालं.
लाखो वर्ष झाले, परंतु अजूनही कोणी स्वतःच्या मुलाचं नाव रावण ठेवत नाही. ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला जर खरी लक्ष्मी हवी असेल, म्हणजे जर खरी लक्ष्मी हवी असेल तर लक्ष्मी एकाच ठिकाणी स्थिर असते. आणि ते कुठलं स्थान आहे? तर ते म्हणजे भगवान विष्णूंच्या पायाशी लक्ष्मी कायम प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. फिजिकली लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांच्या किंवा विष्णूंच्या पायाशी आहे, परंतु मानसिक दृष्ट्या ती जी लक्ष्मी आहे ती भगवंतांच्या हृदयामध्ये आहे. ती अखंड भगवंतांच्या हृदयामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे ज्याला कोणाला लक्ष्मीची कामना करायची असेल त्यांनी जर फक्त नारायणाची किंवा हरीची किंवा प्रभू रामचंद्रांची किंवा श्रीकृष्णांची कामना केली तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माय ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा तो जो भक्त आहे, अनन्य भक्त आहे माझा, त्याचं योग आणि क्षेम मी वहन करतो. मग प्रश्न येतो की योग याचा अर्थ काय आणि क्षेम याचा अर्थ काय? तर योग याचा अर्थ असा असतो की जे माझ्याकडे नाहीये ते मला मिळवून देणं, त्याला म्हणतात योग. आणि जे माझ्याकडे आहे त्याचं रक्षण करणं, त्याला म्हणतात क्षेम. तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मी त्याचा योग आणि क्षेम मी वहन करतो. वहाम्य अहम असं म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी तिथे. तर त्याच्यामुळे बरेच लोक काय करतात की ह्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतात, परंतु त्या नारायणाला त्याला विसरून जातात, त्याचं पूजन कोणी करत नाही. तर हे लक्ष्मीपूजनाचं महत्व आहे की ज्या वेळेला आपण जर आपल्याकडे लक्ष्मी स्थिर व्हायला हवी असेल तर आपण जर नारायणाचं पूजन केलं तर नारायणाच्या चरणाशी किंवा नारायणाच्या हृदयामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास असतो. आपण जर व्यंकटेशाचं जर तिरुपतीचं चित्र बघितलं तर त्याच्या हृदयामध्ये इथे लक्ष्मीचं स्थान दाखवलेलं आहे त्यांनी. ज्या वेळेला भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवरती लाथ मारली त्यावेळेला लक्ष्मी रुष्ट होऊन निघून गेलेली आहे, कारण की तुम्ही त्यांना छातीवरती लाथ का मारू दिली म्हणून, कारण की तुमच्या हृदयामध्ये तर माझं स्थान आहे. याचा अर्थ आहे की त्या भृगु ऋषींनी मला लाथ मारलेली आहे म्हणून. आणि मग त्यांनी त्यावेळेला ब्राह्मणांना त्यावेळेला शाप दिलेला होता की तुम्ही कधी लक्ष्मी संपन्न किंवा धनवान होऊ शकणार नाही म्हणून. तर अशा खूप विविध त्याच्यामध्ये गोष्टी येतात. त्याच्या पुढची जी कथा आहे ती बलिप्रतिपदेची कथा आहे की ज्या वेळेला वामनानं बलीला पाताळ लोकामध्ये पाठवलं. ज्या वेळेला खर तर बली महाराज हे संपूर्ण त्रैलोक्याचा राजा होता आणि त्याच्याकडे आणि तो धर्माना राजा होता. म्हणजे तो जर अधर्माना राजा असता तर ज्याप्रमाणे नृसिंहदेवांनी येऊन हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याचा उद्धार केला, तसंच बळीलाही मारता आलं असतं. पण बळी हा अत्यंत धार्मिक आणि अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा राजा होता. जरी तो राक्षस असेल तरी देखील तो दुष्ट, अनाचारी, अधार्मिक नव्हता. परंतु तो स्वतः धार्मिक होता, परंतु त्याची जी मागची जी प्रजा होती त्याची ती अत्यंत अधार्मिक, अत्यंत आसुरी प्रवृत्तीची होती. जर असा राजा जर तिथे असेल तर ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रजेला बळ मिळेल आणि ही जी प्रजा आहे ही संपूर्ण त्रैलोक्यामध्ये तिनं अधर्म माजवू नये याच्यासाठी भगवंतांनी बळीचा उद्धार केला. ती गोष्ट ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वामनदेव बळीकडे आले आणि त्यांनी 3 पावलांची जमीन मागितली. त्यावेळेला बळीनं त्यांना 3 पावलांची जमीन दिली. पहिल्या पायामध्ये त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. दुसऱ्या पावलामध्ये त्यांनी सगळेचे सगळे अंतरिक्ष व्यापलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी बळीला विचारलं की बळी राजा मला सांग की आता मी तिसरं पाऊल कुठे ठेवू. आणि तिसरं पाऊल कुठे ठेवा असं विचारल्यानंतर बळी महाराजांनी स्वतःचा मुकुट बाजूला काढला आणि तो म्हणाला की भगवंत आता अशी मला तर कुठलीही जागा दिसत नाही की जी आता माझ्या मालकीची असेल. असं वाटतंय की माझं हा शरीर हेच केवळ आता माझ्या मालकीचं आहे. तुम्ही आता तुमचं तिसरं पाऊल जे आहे ते माझ्या डोक्यावरती ठेवा. भगवंतांनी त्याच्या डोक्यावरती पाय ठेवला
आणि त्या पावलानं तो बळीराजा जो आहे तो सुतल लोकामध्ये तो दाबला गेला तिथे खाली. आणि त्याच्यानंतर स्वर्गाचं जितकं ऐश्वर असेल त्याच्यापेक्षा कैक पटीनं उत्तम असं ऐश्वर्य संपन्न नगरी जी आहे सुतल लोकामध्ये ती भगवंतांनी त्याला प्रदान केली. त्यामुळे आपल्याकडे म्हण आहे की श्रीकृष्णांनी बळीला किंवा वामनांनी बळीला आवळा घेऊन कोहळा दिला. म्हणजे एक छोटीशी त्याच्याकडनं ह्या पृथ्वी तलावरचं राज्य त्याच्याकडनं मागितलं, परंतु त्याला इतकं सुंदर राज्य त्याला प्राप्त करून दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण मान्य केलं की मी तुझ्या दारावरती तुझा द्वारपाल म्हणून थांबेन. ठीक आहे. तर भगवंतांना भक्ताची सेवा करायला खरंच खूप आवडत असते. म्हणजे खरं जर भगवंतांचं रूप बघायला गेलं तर भगवंत हे त्रैलोक्याचे अधिपती आहेत, परंतु त्यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं. ठीक आहे. असं म्हटलं जातं की त्या कुरुक्षेत्रामध्ये इतका कोलाहल असायचा, इतका आरडाओरडा, इतक्या किंकाळ्या, इतके घोडे, हत्ती आणि इतक्या मोठे मोठे तिथे आवाज चाललेले असायचे. ज्या वेळेला जो रथी असायचा म्हणजे रथी किंवा महारथी असायचा त्याला जर त्याचा जो सारथी आहे त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील की अरे डाव्या हाताला चल, उजव्या हाताला चल, पुढे घे, मागे घे वगैरे वगैरे जे काय असेल ते, तर त्याला त्याचा पाय त्या सारथ्याच्या खांद्यावरती जोरात मारायला लागायचा. की उजव्या खांद्यावरती जर त्याने लाथ मारली तर त्याचा अर्थ आहे की उजव्या बाजूला रथ घेऊन जा चल, डाव्या हाताला रथ घेऊन चल आणि वगैरे वगैरे. असं सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं केलेलं आहे. त्याच्यानंतर जी आपल्याकडे दिवाळीचा सण येतो तो म्हणजे आहे यमद्वितीया. ती यमद्वितीया ही खूप स्पेशल आहे. मला शंका वाटते की खरं याच्यामध्ये कोणाला तरी त्याची गोष्ट माहिती असेल का. स्कंद पुराणामध्ये ही गोष्ट आहे, खूपच सुंदर कथा आहे ही. यमद्वितीया डेफिनेटली याचा संबंध आहे यमाशी. ठीक आहे. कोणाला ती गोष्ट काही माहितीये का की यम आणि कशाचा संबंध आहे तो? तर ती कथा आहे यम आणि त्याची बहीण यमी यांच्यामधला तो संबंध आहे. ठीक आहे. यम आणि त्याची बहीण यमी. यमी म्हणजे कोण? यमुना. जी वृंदावनामध्ये जी वाहते जी नदी तिचं नाव आहे यमुना. ठीक आहे. ती यमुना जी आहे ती यमाची बहीण आहे. आणि यम आणि यमी हे कोणाचे पुत्र आहेत? तर हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत. यमाला काम दिलेलं होतं किंवा यमाचं दुसरं नाव जे आहे ते म्हणजे धर्म. तो प्रत्येक जीवाचं जे काही कर्म असेल त्या कर्माच्या अनुसार त्यांना त्याचं फळ देतो तो. त्यामुळे त्याला धर्मराज देखील म्हटलं जातं. युधिष्ठिर जो झालेला होता ना तो ह्या यमाच्याच किंवा धर्मराजाच्या आशीर्वादानं पुत्रप्राप्ती झालेली होती कुंतीला, म्हणून त्याला धर्मराज म्हटलं जायचं. ठीक आहे. तर असा तो यम जो अखंड 365 दिवस इतका बिझी असतो. आता तुम्ही विचार करा की प्रत्येक माणसाने केलेलं जे छोटं कर्म आहे त्या सगळ्याच्या नोंदी ठेवणं, त्याच्यानंतर तो जीव वरती आल्यानंतर मग त्याचा सगळा तो जमा खर्च बघणं, मग त्याच्यानंतर तुम्ही इकडे जा, मग तुम्ही तिकडे जा, यांचे 3 महिने झाले का मग आता त्यांना तिकडे टाका, त्यांचे 5 महिने झाले का त्यांना तिकडे पाठवा वगैरे वगैरे, अशा सगळ्या याच्यामध्ये तो अत्यंत बिझी असतो, खूपच बिझी असतो त्यामध्ये. आणि या यमुनेला असं वाटायचं की कधीतरी आपल्या भावाने आपल्याकडे यावं म्हणून. तिनं आतापर्यंत यमाला खूप निमंत्रण आमंत्रण सगळी पाठवून झालेली होती की अरे दादा तू येणार आहे कधीतरी आमच्याकडे, आमच्या घरी ये ना, आमच्या वृंदावनामध्ये आमचं सौंदर्य बघायला आहे, आमचं ऐश्वर्य बघायला आहे वगैरे वगैरे. शेवटी ती यमी जी आहे, यमुना जी आहे ती रुष्ट झाली की किती मी माझ्या भावाला बोलवलं तरी देखील त्याला अजिबातही यायचं नाहीये म्हणून माझ्याकडे. आणि मग तिनं संदेश पाठवला आपल्या भावाकडे की काय दादा मी तुला इतक्या वेळेला बोलवलं परंतु तुम्हाला तुझ्या सगळ्या ह्या कामामध्ये तुझ्याकडे असा काही क्षण पण तुला मिळत नाहीत की तू आपल्या बहिणीकडे जावंस, आपल्या बहिणीची विचारपूस करावीस वगैरे. तर एक दिवस यमाने सांगितलं की आज मी सुट्टी घेणार आणि आज मी माझ्या बहिणीकडे जाणार. आणि मग त्या दिवशी तो जो यम आहे
तो आपल्या बहिणीला भेटायला वृंदावनामध्ये आला तिथे. आणि त्याला बघून त्याची बहीण इतकी आनंदी झाली. आणि मग तिथे त्या दोघांचं मिलन झालं. मग तिनं छानपैकी त्याला औक्षण केलं, कुंकू लावलं, त्याला ओवाळलं, हे केलं ते केलं, खूप छान. त्याला छान गोडधोड खायला दिलं. आणि त्यावेळेला यमदेव इतके आनंदी झाले की यमदेवानं त्या बहीण भावाच्या नात्यावरती प्रसन्न होऊन यमुनेला आशीर्वाद दिला. त्यांनी सांगितलं की आजपासून जो कुठला भाऊ आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ काढून बहिणीच्या घरी येईल, त्या याला दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि त्या दिवशी त्याला यमाचं भय राहणार नाही. किती पॉवरफुल आशीर्वाद आहे बघा. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मला असं कळलं की अरे खरंच आपण लहानपणापासून बघतोय की आपले सगळे जे मामा आहेत ते बरोबर भाऊबीजेच्या दिवशी आपल्या घरी यायचे आणि भाऊबीजेच्या दिवशी आपल्या घरी यायचे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपली आई मामाच्या घरी जायची. ठीक आहे, त्यालाही खूप सुंदर स्टोरी आहे. ठीक आहे, परंतु ही जी गोष्ट आहे की यमद्वितीयेची गोष्ट, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजूनही तो जो वर आहे तो सत्य आहे. आणि सगळ्या भावांनी आपल्या बहिणीकडे, आपल्या दीर्घायुष्यासाठी नाही पण आपल्या बहिणीच्या आनंदासाठी त्या दिवशी आपल्या वेळामध्ये वेळ काढून आपण निश्चित आपल्या बहिणीकडे गेलं पाहिजे. अशी ती यमद्वितीया. खूप सुंदर त्याचं म्हणजे बहीण भावांचं जे नातं आहे. आणि जर थोडासा विचार करायला गेला तर किती गंमत आहे बघा की यमुना म्हणजे नदी, आणि नदीला आपण जीवन म्हणतो, हे पाण्याला जीवन म्हणतो. आणि यम म्हणजे धर्म, कर्म आणि मृत्यू. तर इथे जीवन आणि मृत्यूचा संगम आहे, त्यांचं मिलन आहे. ठीक आहे. आणि दुसरं अजून एक नदीचं अजून एक विशेषता मानली जाते, ते म्हणजे प्रेम, दया, क्षमा. आणि इथे धर्माकडे कर्तव्य, कर्म ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि या गोष्टीतनं आपल्याला असंही दिसतं की भक्ती आणि कर्म ह्याच्यामध्ये भक्तीचा विजय होतो, की भक्ती त्या कर्माला आपल्याकडे आणते आणि त्या कर्माला शुद्ध करते. ठीक आहे, आपल्या प्रेमानं ती त्याला ती बांधून ठेवते. अशा अनेक वेगवेगळ्या कथा येतात. वेळेकडे बघून मी आता अगदी शेवटच्या कथेवरती जातो की ज्याच्यामध्ये आपण कायम असं म्हणतो की दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येमध्ये परत आले. तर ही कथा बघण्याच्या आधी आपल्याला त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी आहे. ज्या वेळेला श्रीराम जे होते ते अगदी 16-17 वर्षांचे असतील नसतील, जे त्यांच्या आश्रमातनं, गुरुकुलातनं परत आलेले होते. आणि आता अगदी छान त्यांचे दिवस चाललेले होते आपल्या भावांबरोबर. आणि तेवढ्यात विश्वामित्र ऋषी तिथे आले. आणि मग विश्वामित्र ऋषींबरोबर त्यांना जायला लागलं. दशरथ महाराजांचं हृदय अत्यंत दुःखी झालं की माझा एवढा सुंदर सुकुमार बालक, ठीक आहे, त्याला ते बालकच समजायचं, 15-16 वर्षांचा बालकच होता तो, त्याला राक्षसांच्या निर्दलनासाठी, राक्षसांशी लढण्यासाठी त्याला वनात जायला लागणार आहे आता. आणि मग परंतु श्रीरामांनी तिथे मारीच आणि सुबाहूचा उद्धार केलेला आहे. तिथे त्यांनी ताडकेचा उद्धार केलेला आहे. त्याच्यानंतर अहिल्येचा उद्धार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग जनकपुरीमध्ये म्हणजे मिथिलेमध्ये जाऊन त्यांनी सीतेला आपली पत्नी म्हणून स्वीकारलेला आहे. त्यावेळेला त्यांनी तिथे शिवधनुष्य तोडलेले आणि इतके मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत. सगळी अयोध्या नगरी, ज्या वेळेला त्यांना हे कळलं की श्रीरामांनी तिथे शिवधनुष्य तोडलं आणि आता श्रीरामांचा सीतेशी विवाह होणार आहे, आणि सगळ्या अयोध्यावासियांनी सीतेचं ज्या वेळेला सौंदर्याचं, तिच्या गुणांचं वर्णन ऐकलं, त्यावेळी ते इतके आनंदी झाले की आमचा जर राजा असायला हवाय तो असाच असायला हवा. म्हणून तेव्हापासून त्यांचं स्वप्न सुरू झालं.
मग श्रीराम, दशरथ महाराज आपल्या 3 भावांबरोबर आणि त्या तिघांच्याही पत्न्यांबरोबर ज्यावेळेला सगळीची मोठीच्या मोठी वरात ज्यावेळेला इथे अयोध्येमध्ये आली, अयोध्येमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण होतं, खूप आनंदाचं वातावरण होतं. अनेक वर्ष ते तसे राहिलेले आहेत त्या आनंदाच्या वातावरणामध्ये. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी दशरथ महाराजांनी आपल्या केसांमध्ये एक पांढरी बड बघितली, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आता माझा वय झालेलं आहे, आता मी वानप्रस्थाकडे गेलं पाहिजे आणि माझ्या मुलाला मी राजा म्हणून इथे बसवलं पाहिजे. आणि त्या दिवशी त्यांनी वसिष्ठ मुनींबरोबर, दशरथ महाराजांबरोबर बसून खूप छान चर्चा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं की आता आपण श्रीरामाला युवराज बनवायचंय. वसिष्ठ मुनींना विचारण्यात आलं की किती दिवसांनी असा मुहूर्त आहे की ज्या दिवशी आपण रामाचा राज्याभिषेक करू शकू. ते म्हटले की 3 दिवसानंतर असा मुहूर्त येतोय राजा की पुढच्या 12 वर्षामध्ये मला इतकं उत्तम मुहूर्त दिसत नाही. त्यामुळे जर रामाला राज्याभिषेक करायचा असेल तर परवा दिवशीचा मुहूर्त उत्तम. आदल्या दिवशी रामांना सांगण्यात आलं की तू आता युवराज झालेला आहेस, युवराज म्हणून तुझी नियुक्ती झालेली आहे, उद्या तुला विविध धार्मिक अनुष्ठानं करायची आहेत आणि परवा दिवशी सकाळी तुझा राज्याभिषेक होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या ती कथा माहिती आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. त्याच्यामध्ये कैकेयीनं वर मागितले, श्रीराम कैकेयीच्या महालात गेले, कैकेयीने त्यांना ते वर सांगितले आणि त्याच्यानंतर अत्यंत आनंदानं, विनम्रतेनं श्रीरामांनी ती वल्कल धारण केली आणि श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण हे तिघं वनाकडे निघाले. ज्यावेळेला ते राजप्रसादातून बाहेर आले, ज्यावेळेला ते रथावरती आरूढ होत होते, त्यावेळेला सगळीचे सगळी हजारोंची संख्या जी आहे, सगळेचे सगळे जे अयोध्यावासी आहेत ते त्या रथाच्या आजूबाजूला जमा झाले. ते म्हणाले की हे श्रीरामा, तुम्ही या राजाच्या विरोधात द्रोह करा, आम्ही तुमच्या बरोबर येऊ, आम्ही तुम्हाला राजा बनवू, तुम्ही कृपया केवळ ह्या मूर्ख राणीच्या मागण्यांनी तुम्ही वनामध्ये जाऊ नका. श्रीराम म्हणाले की मी असं करणार नाहीये, माझ्या वडिलांची जी आज्ञा आहे, माझ्या आईची जी आज्ञा आहे ती मी पालन करणार आहे, मला 14 वर्षासाठी वनवासात जायचंय. ज्यावेळेला तो रथ निघाला त्यावेळेला प्रत्येक अयोध्यावासियाला असं वाटत होतं की अरे आपल्या शरीरातनं प्राण चाललेले आहेत म्हणून. ते सगळेचे सगळे रथाच्या मागे 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 चालतायत. ते कुठपर्यंत गेलेले आहेत तर ते गंगा नदी त्या शरयूच्या उत्तर तीरापर्यंत गेलेले आहेत ते. म्हणजे तिथून अयोध्येपासून ते साधारणतः 15-20 किलोमीटर श्रीरामांच्या रथाबरोबर चाललेले आहेत. ज्या वेळेला संध्याकाळ झाली त्यावेळेस श्रीराम म्हणाले की ठीक आहे, आता आपण इथेच थांबूयात, आज रात्री आपण इथे विश्रांती करूयात आणि आपण आपला प्रवास उद्या इथून सुरू करूयात. ज्या वेळेला सगळे अयोध्येवासी अत्यंत जड अंतःकरणाने श्रीरामांच्या मागे चालत होते, त्यांना असं वाटत होतं की आपणही 14 वर्षांचा वनवास भोगायचा आहे, आता आपण आता परत जाणार नाही आहोत इथून. श्रीराम त्यांना खूप विनवणी करून सांगत होते, तुम्ही कृपया ह्याच्यामध्ये परत जा. भरताला वाईट वाटेल, दशरथ महाराजांना वाईट वाटेल, परंतु ते कोणी ऐकायला तयार नाहीयेत. आणि त्या दिवशी रात्री ज्यावेळेला सगळीची सगळी जनता शांत झोपलेली होती शरयूच्या तीरावरती, त्यावेळेला रामांनी सुमंतांना सांगितलेलं आहे की सुमंता, आत्ताच्या आत्ता आपला रथ तयार करा. त्याच्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मणांनी तो जो रथ आहे तो घोडे न लावता ओढत साधारणतः 1-1.5 किलोमीटर वरती दूर नेऊन उभा केला. सुमंतांनी तिथे त्याला घोडे लावले आणि त्याच्यानंतर हे तिघही जण त्याच्यावरती बसून सुमंतांनी तो पुढे रथ हाकायला सुरुवात केली. साधारण रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत हा 4-4.5 तास हा रथ सुसाट वेगानं अयोध्येपासून दूर निघालेला होता. ज्या वेळेला थोडस 4:30-5 ची वेळ झाली, थोडासा आकाशामध्ये किंचित थोडासा उजेड झाला, पहाटेची वेळ झाली, त्यावेळेला हळूहळू एकेका अयोध्यावासियाला जाग यायला लागली. आणि ज्यावेळेला त्यांनी इकडे तिकडे बघितलं त्यावेळेला राम नाहीयेत तिथे. त्यांना असं झालं की आता आपण जगण्यामध्ये काही उपयोगच नाहीये, आपण ह्या शरयूमध्येच जलसमाधी घेऊयात म्हणून. त्याच्यातल्या एका कोणीतरी सांगितलं की अरे बरोबर आहे, काही स्त्रिया आपल्या बरोबर आहेत,
काही पुरुष आपल्या बरोबर आहेत, त्यांची मुलं, त्यांचे म्हातारे आई वडील, त्यांचे अनेक तिथे सगळे सोयरे अजूनही अयोध्येमध्ये आपली वाट बघतायत. आपण इथे जलसमाधी न घेता आपण अयोध्येमध्ये परत जाऊयात. हजारो अयोध्यावासी अत्यंत जड अंतःकरणानं खूप वेदना मनात घेऊन ते परत एकदा अयोध्येकडे गेलेले आहेत. 14 वर्ष श्रीरामांनी वनवासामध्ये काढलेली आहेत, परंतु अयोध्यावासियांनी अयोध्येमध्येच वनवास स्वीकारलेला आहे. असं सांगितलं जातं आपल्या पुराणांमध्ये की ह्या 14 वर्षांमध्ये एकाही अयोध्यावासियांनी एकदाच संध्याकाळची म्हणजे संध्याकाळ झाली किंवा रात्र झाली तर त्यांनी आपल्या घरामध्ये दिवे लावलेले नाहीयेत. ह्या घरामध्ये कुठलीही व्यंजन झालेली नाहीयेत, कुठलेही गोडधोडाचे पदार्थ झालेले नाहीयेत. ह्या अयोध्यावासियांनी 14 वर्ष एकच वस्त्र वापरलेली आहेत. म्हणजे त्यांनी कुठलीही नवीन वस्त्र विकत घेतलेली नाहीयेत, कुठली वस्त्र नवीन परिधान केलेले नाहीयेत. आणि आता असा विचार करा की असे हे सगळे जे अयोध्यावासी आहेत की जे पूर्ण 14 वर्ष त्यांनी भूमीवरती निवास केला, अगदी साधी कंदमुळे जी काही मिळतील ती खाऊन त्यांनी संपूर्ण जीवन आपलं व्यतीत केलेलं आहे. त्यांना 14 वर्षांनंतर हनुमान आकाश मार्गाने आलेले आहेत आणि त्यांनी अयोध्येच्या सीमेवरती भरत महाराजांना ही बातमी दिलेली आहे की श्रीराम येत आहेत म्हणून. विचार करा की त्या भरत महाराजांना काय आनंद झालेला असेल आणि भरत महाराजांच्या त्या सेवकांकडनं ज्यावेळेला ती नगरामध्ये ती बातमी पसरली त्यावेळेला इतका आनंद झाला की श्रीराम आणि सीतामाई परत आपल्या अयोध्येमध्ये येत आहेत म्हणून. सगळ्या अयोध्याच्या मनामध्ये प्रचंड आनंद, प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. तो जो दिवस होता तो अमावस्येचा दिवस आहे. त्याच्यामुळे संध्याकाळ होत आलेली आहे. हनुमान आपलं रामकथा सगळ्या अयोध्यावासियांना सांगतायत, जेणेकरून भरताने सांगितलेलं आहे की जर आजच्या दिवशी जर श्रीराम नाही आले तर मी माझी चिता तयार करायला घेईन आणि मी त्या चितेमध्ये अग्नीमध्ये मी प्रवेश करेन म्हणून. तो त्यानं तसं करू नये याच्यासाठी हनुमंतांना आधी पाठवलेलं आहे की हनुमंत तू आधी तिथे जा आणि तिथे एवढं सांगून फक्त त्यांना ठेव की आम्ही येतोय म्हणून. आणि श्रीराम बाकी सगळ्याच्या महत्वाच्या वानरांना घेऊन म्हणजे हनुमान सुग्रीव, अंगद, जांबवान, केसरी अशा सगळ्या वानरांना घेऊन त्या पुष्पक विमानानं हळूहळू ट्रॅव्हल करत ते अयोध्येकडे येत होते. ज्या वेळेला श्रीराम तिथे अवतरित झालेले आहेत त्यावेळेला अयोध्यावासींना इतका आनंद झालेला आहे की त्या सगळ्या अयोध्यावासियांनी असं सांगितलं जातं की त्यांनी 14 वर्ष म्हणजे 14 × 365 दिवस जितके दिवस त्यांनी घरामध्ये दीप लावलेला नव्हता त्या प्रत्येक दिवसासाठी, तो प्रत्येक दिवस आता आमचा गोड झालेला आहे, त्या प्रत्येक दिवसासाठी त्यांनी एक दीप लावलेला आहे. आणि संपूर्ण अयोध्येमध्ये रात्रीच्या वेळेला पूर्णच्या पूर्ण असा तेजोमय अशी ती अयोध्या झालेली आहे. सगळ्या अयोध्यावासियांनी ठेवणीमध्ये आता रामाला सामोरं जायचंय आपल्याला. रामाला आपल्याला दुःखी चेहरे घेऊन अत्यंत मळकट कपडे, अत्यंत फाटके तुटके कपडे घालून जायचं नाहीये. कारण की त्यावेळेला त्यांना असं वाटेल की भरतानं आपल्या प्रजेची व्यवस्थित आपली काळजी केलेली नाहीये म्हणून. आणि मग आपल्या ठेवणीमध्ये ठेवलेले कपडे त्यांनी विशेष आनंदानं ते बाहेर काढले. विशेष सुंदर वस्त्र परिधान केलेली आहेत त्यांनी. विशेष व्यंजन बनवलेली आहेत. रामाला आपण जायचंय परंतु त्याला आपण कुठलेही व्यंजन न घेता आपण त्याच्या समोर कसं जाणार. आणि प्रत्येक दारामध्ये ती एक स्त्री सुंदर व्यंजन आपल्या दारामध्ये घेऊन उभी आहे की कदाचित त्या रामप्रभूंनी आपल्या ह्या मार्गावरनं जावं त्यांच्या रथानं आणि जाता जाता माझ्या हातातला एखादा लाडू, एखादा गुलाबजाम असं काहीतरी त्यांनी म्हणजे एखादी गोड वस्तू त्यांनी घ्यावी आणि मग त्यांनी तिथून पुढे जावं. सगळे अयोध्यावासी ज्या वेळेला श्रीरामांचा रथ त्या अयोध्येमधनं पुढे निघालेला होता त्याच्यावरती विविध पद्धतीच्या फुलांची उधळण करत होते. विविध पद्धतीच्या आकाशामध्ये वेगवेगळ्या फटाक्यांची हे होत होती, तिथे रोषणाई होत होती त्यांच्या इथे. आणि श्रीराम ज्या वेळेला त्या अयोध्येच्या मार्गातून निघालेले होते
त्यावेळेला ज्या वेळेला त्यांचा रथ हा कैकेयीच्या महालाच्या समोर आलेला आहे, त्यावेळेस श्रीराम सगळ्यात पहिल्यांदा तिथे उतरलेले आहेत खाली, आणि श्रीराम सगळ्यात पहिल्यांदा कैकेयीला भेटायला गेलेले आहेत. कैकेयीला भेटायला का, तर लक्षात जर तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्या वर्षभरामध्ये आपल्याशी इतके लोक चांगले वाईट कसे हवे तसे वागत असतात, परंतु तो सगळाच्या सगळा वाईटपणा सोडून त्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी श्रीराम पहिल्यांदा जर भेटायला कोणाला गेलेले असतील तर कैकेयीला भेटायला गेलेले आहेत. त्यांनी तिला दंडवत प्रणाम तिथे केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर श्रीरामांनी तिचा आशीर्वाद घेऊन त्याच्यानंतर म्हणजे श्रीरामांनी त्या दिवशी तिला धन्यवाद सांगितलेलं आहे की हे कैकेयी आई, तुम्हाला वनामध्ये पाठवलं, तुला माहितीये का की तुझे किती उपकार आहेत म्हणून माझ्यावरती. जर तुम्हाला वनात पाठवलं नसतं तर 14 वर्ष इतक्या सुंदर सुंदर ऋषीमुनींचा संघ, इतक्या छान छान गोष्टी, इतकी सुंदर सुंदर आयुध आणि ह्या सगळ्यांचं रक्षण, या सगळ्यांची सेवा करण्याची संधीच मला कधी मिळालेली नसते. मी 14 वर्ष आनंदाने ह्या इथे राजा म्हणून जगलो असतो. ह्या सगळ्या प्रसंगांची आठवण म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. आता आपल्याला साधारण ज्या वेळेला हा इतिहास आपण बघतो त्यावेळी पण लक्षात येतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी का करत असतो लहानपणापासून, की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घराची सफाई, घर आपण इतकं स्वच्छ का करतो, कारण की ज्याप्रमाणे असं म्हणतात की एखादी गुहा आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्राण्याचा त्याच्यामध्ये वास नाहीये, मग त्याच्यामध्ये जाळी जळमटं लागलेली असतात, ती मृतवत आहे, तिथे कुठलंही चैतन्य नाहीये. त्याचप्रमाणे सगळेचे सगळे अयोध्यावासी तिथे जगत होते. आणि ज्या वेळेला श्रीराम परत आलेले आहेत त्यांनी आपलं घर जे आहे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर 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 दिवे लावलेले आहेत, छान छान वस्त्र परिधान केलेली आहेत, सुंदर सुंदर व्यंजनं तयार केलेली आहेत. कोणासाठी केलेली आहेत तर ती श्रीरामांसाठी केलेली आहेत. ज्या वेळेला आपण आपल्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आपली दिवाळी साजरी करू नये असं नाही, पण आपण जी साजरी करतोय ती आपण भगवान श्रीरामांच्या आनंदासाठी, सीता मातेच्या आनंदासाठी, भगवान श्रीराम परत आलेले आहेत ह्या वनवासातनं, त्याच्यासाठी ज्या वेळेला आपण दिवाळी साजरी करू त्यावेळेला आपली ती जी दिवाळी आहे ती आपल्याला हजारो हजारो पटीने आनंद देऊन जाईल. आणि अशा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींची आठवण करत 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 आपण आपली दिवाळी जर साजरी केली तर मला असं वाटतंय की आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळीची पहाट, ती मानसिक पहाट ती निर्माण होईल आणि आपल्याला आपले जे सणवार आहेत ते स्वच्छ, छान, चांगले दिसायला लागतील, ज्याच्यातनं आपल्या जीवनामध्ये निश्चितच खूप पॉझिटिव्ह बदल, फरक पडतील. फार बोलत नाही, इथेच थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. खूप छान, खूप काही नवीन इन्साइट्स मिळाले असतील आय एम शुअर सगळ्यांनाच. कोणाला काही बोलायचंय का? ओणम हा सण सुद्धा बळीराजासाठी हे केला जातो, साजरा केला जातो, बरोबर? काय ते परत एकदा? ओणम ओणम जे हा, तर तो कशासाठी साजरा केला जातो म्हणाला? बळीराजासाठी साजरा करायला जातो. त्या दिवशी म्हणजे मी असं ऐकलं होतं की ते पृथ्वीवरती येतात आणि त्यांची जी प्रजा आहे ती सुखी आहे की नाही ते बघतात. एकदम बरोबर आहे. तर त्यांनी यांच्याकडे श्री विष्णूंकडे वर मागितला होता की आता ही पृथ्वी माझी राहिलेली नाहीये, परंतु बळीराजाचं आपल्या प्रजेवरती आत्यंतिक प्रेम होतं, अगदी एखाद्या पित्यासमान प्रेम होतं. तर त्यानं विष्णूंना सांगितलं होतं की तुम्ही मला ह्याच्यामध्ये धाडा, परंतु वर्षभरातनं एकदा तरी मला अशी संधी द्या की जेणेकरून मी माझ्या परत नगरीमध्ये येऊ शकेन आणि माझ्या सगळ्या प्रजेचं कुशलमंगल बघू शकेन. तो ओणमचा दिवस आहे.
आणि जान्हवी? बळीराजांची नगरी म्हणजे ती केरळा नगरीच. जान्हवी? हा, मला विचारायचं होतं की लक्ष्मीपूजनानंतर आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. हम्म. तर म्हणजे हे हे जे काही क्रम आहेत हे कसे ठरले किंवा हे असेच का आहेत, असं काही आहे शास्त्र किंवा काय? त्या दिवशी त्या घटना झालेल्या आहेत. बरोबर. आणि दिवाळी ही अशी आलेली आहे की अशी ती म्हणजे तसं तो छान योगायोग असा तो जमून आलेला आहे की एकानंतर एक एकानंतर एक. म्हणजे आता गाई वासराचं पूजन, खरं तर 14 रत्न येत आहेत त्या समुद्र मंथनातनं बाहेर. तर खरं तर प्रत्येक दिवशी जे जे रत्न म्हणून निर्माण झालेलं असेल त्या त्या रत्नाचं आपण पूजन करू शकलो असतो खरं तर. ठीक आहे, परंतु तसं न करता ज्या गोष्टींचं, ज्या 14 रत्नांचं आपल्या जीवनामध्ये खूप जास्त अनन्यसाधारण त्याच्या इन्फ्लुएन्स आहे, अशा गोष्टींचं आपण पूजन त्या कालावधीमध्ये करतो. अन्यथा उच्चैश्रवा नावाचा घोडा पण निर्माण झाला, तो बळीला दिला गेला. किंवा ऐरावत पण निघाला त्याच्यातनं, तो इंद्राला दिला गेला. कौस्तुभ नावाचं रत्न पण ते विष्णूंकडे गेलं. अशी अनेक रत्न त्याच्यातनं बाहेर निघाली. आता देवांगना पण निघाल्या, अप्सरा पण निघाल्या त्याच्यातनं, तर त्या स्वर्गामध्ये गेल्या. तर त्यांचं पूजन आपण करत नाही. तर अशा ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या झाल्या, आता समजा वसुबारसेच्या दिवशी कामधेनू आणि हे निर्माण झाले असेल, गाय आणि वासरू निर्माण झाला असेल, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी स्वतः आलेले आहेत, तर धन्वंतरी अमृत घेऊन येत आहेत, तर आपण औषधाला अमृताचीच उपमा देतो की ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये एखादा रोग बळावतो तर त्याला आपल्याला औषध नाही मिळालं म्हणजे तर आपण लवकरच मृत्युमुखी पडू. तर ज्या गोष्टींची आपल्या ह्याच्यामध्ये अशी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि असं आहे की अशा अनेक शेकडो गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, परंतु दिवाळीमध्ये जे असे काही 5-6 दिवसाचे जे लागून आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये ज्या काही विशेष गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी आपण तिथे धरून मग आपण ती दिवाळी साजरी. पण दिवाळी असा शब्द जो आहे किंवा दीपावली तो मुख्य तो लक्ष्मीपूजनाचा आणि तो अयोध्येचा संदर्भ आहे तो त्याचा. बरोबर. ओके, अजून एक प्रश्न आहे की बलिप्रतिपदेला मग नवऱ्याला ओवाळायचं हे कुठून आलं आणि नवऱ्याला का? अरे बापरे खरंय, हे तर खरंय. मी पण बघत आलेलो लहानपणापासून की खरं नवऱ्याला ओवाळतात त्या दिवशी. आणि तुम्ही सांगितलेले, सॉरी मी तुमचं मध्येच हे करते, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी विचार केला की लक्ष्मीपूजन होतं, मग लक्ष्मीपूजन आदल्या दिवशी करून दुसरं, म्हणजे आपण असं म्हणतो की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे किंवा ती बायको म्हणजे लक्ष्मी आणि नवरा म्हणजे विष्णूचं हे, तर मग आधी लक्ष्मीपूजन आणि मग नवऱ्याला का ओवाळतात? खूपच सुंदर. पण मला असं वाटतं की आपली परंपराच तशी आहे की आपल्याकडे म्हणजे काय त्या स्त्रीला किंवा त्या शक्तीला आधी वरचं स्थान आहे तिला. करेक्ट. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला सीताराम म्हणतो, राधाकृष्ण म्हणतो, लक्ष्मी नारायण म्हणतो, काय गौरी शंकर म्हणतो वगैरे वगैरे. एक्झॅक्टली. तर आपल्याकडे इतकी तशी परंपरा आहे, आपण लक्ष्मीचं पूजन करतो. कदाचित तो संदर्भ तसा पण असू शकेल की कदाचित त्या बळीप्रतिपदेच्या दिवशी त्यांचा विवाह झाला असेल किंवा जे काय असेल ते. पण खरंच म्हणजे जोपर्यंत शास्त्रांचं त्यासाठी काही हे नसेल तोपर्यंत आपण ते केवळ स्पेक्युलेशन्स आहेत आपले. त्या दिवशी नारायणाची किंवा पतीची पूजा होत असेल वगैरे वगैरे, पण नक्की मला माहिती नाही त्याच्याबद्दल. करेक्ट. आणि अजून एक, तुम्ही मगाशी ते यम आणि यमाची बहीण यांच्याबद्दल सांगितलं, तर त्याच्या एकंदर या सगळ्या ह्याच्यावरनं मला म्हणजे हेच जे तुम्ही आता म्हणालात ते की आजकाल जे वुमन एम्पॉवरमेंट वगैरे जे आरडाओरडा सगळीकडे चाललेला असतो, तर आपल्याकडे हे खरंच वर्षानुवर्ष आहे. मधल्या काळात जे काय सगळं दाबलं गेलं होतं तर ते खरंच खूप चुकीचं आहे आणि आपलं कल्चर तसं नाहीये. ह्याची ही सतत ह्या सगळ्या गोष्टींमधनं सतत जाणीव होत राहते. बाईच कशी आपण म्हणतो असं की करू शकते गोष्टी किंवा कुटुंबासाठी पण करू शकते, हे पण ह्याच्यातनं जाणीव होते. आणि सॉरी, आणखी एक माझा प्रश्न होता की तुम्ही सांगितलं की कार्तिक महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि हे सगळं आहे, तर कार्तिक महिन्याला एवढं म्हणजे खगोलशास्त्रीय पण काही त्याला म्हणजे तसं काही विशिष्ट रचना घडतात म्हणून त्याला एवढं महत्व आहे का काय, म्हणजे असं?
माहित ना, म्हणजे की एक म्हणजे काय की हा जो महिना आहे ना, हा महिना एकूणच ह्याच्या दृष्टीनं वातावरणाच्या दृष्टीनं अत्यंत सुंदर प्रसन्न महिना आहे. म्हणजे मी परवा दिवशीच माझ्या पत्नीशी बोलत होतो कोजागिरी पौर्णिमेच्या बाबतीत, की इथे आम्ही ड्रेसडेन मध्ये बसलेलो होतो आणि सगळेचे सगळे काळे ढग एकदम पूर्ण निर्माण झालेले होते आणि सगळा तो चंद्र ग्रासलेला होता. आम्ही आपलं दूध तापवून केव्हाचा विचार करत होतो की थोडासा तरी चंद्र दिसावा म्हणजे थोडंसं दूध मिळेल म्हणून, नाही का. पण मी मानसीला सांगितलं की मानसी, लहानपणी आम्ही ज्यावेळेला कोजागिरी साजरी करायचो मी कधी असं बघितलेलंच नाहीये माहितीये का, की इतकं प्लीझंट वातावरण. आणि आमची साधारणतः एक 75 लोकांची ती सोसायटी होती आणि आमचं एक मोठंच्या मोठं टेरेस होतं. ती 75 पैकी कमीत कमी 50 एक बिऱ्हाणं तरी वरती असायची. आणि मग 10 वाजल्यापासून जे खेळ कार्यक्रम आणि जे काय सुरू व्हायचं ते रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालायचं. तर हे जे म्हणजे हा शरद पौर्णिमेचा दिवस असेल किंवा ही जी काही कार्तिक महिना असेल हा, तर न पूर्ण थंडी आहे, न पूर्ण उन्हाळा आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती असं छान आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि सगळेचे सगळे असे ह्याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये ज्या वेळेला रासलीलेचं वर्णन येतं तर त्याच्या आधी या सगळ्याच्या सगळ्या वातावरणाचं हे येतं की कुठली कुठली विशेष फुलं जी वर्षभरात कधी उगवत नाही ती ह्या शरद ऋतूमध्ये उगवतात. किंवा किती आल्हाददायक वातावरण असतं, मनाला आल्हाददायक वातावरण, शरीराला आल्हाददायक वातावरण वगैरे वगैरे असतं ते. आणि मला असं वाटतं की चातुर्मासातला हा सगळ्यात शेवटचा महिना आहे आणि ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की चातुर्मासामध्ये आपण पहिले 3 महिने तर पावसाळ्याचे असतात. तर त्यावेळेला काय की आपण घरामध्ये राहतो आणि जास्तीत जास्त आपण आपल्या व्रत, वैकल्य, उपासना, अध्यात्म, वाचन वगैरे वगैरे सगळं करत असतो. परंतु हा जो शेवटचा महिना आहे हा खरंच त्याच्या पीकचा महिना म्हणजे शेवटचा महिना असल्यामुळे आपण आपली जी सगळी आध्यात्मिक साधनं आहे ती एकदम अशी वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला त्याचे काही श्लोक वगैरे आता हवं तर मी अध्यात्मवारीमध्ये पाठवीन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. स्कंद पुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये इतके श्लोक आलेले आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे सगळ्या नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, सगळ्या पर्वतांमध्ये हिमालय श्रेष्ठ आहे, सगळ्या पुराणांमध्ये भागवत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे किंवा कार्तिक महिन्याच्या मध्ये जर एखादं साधं तुपाचं निरांजन भगवान श्रीकृष्णांच्या समोर जर आपण दररोज लावलं तर असं म्हणतात की त्या व्यक्तीला परत एकदा या भौतिक जगतामध्ये यायला लागत नाही. आणि इतक्या पद्मपुराणामध्ये तर इतकी सुंदर सुंदर स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एका मुशिकेची स्टोरी येते त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ती जी मुशिका असते ती एका श्रीकृष्णांच्या मंदिरात राहत असते. मुशिका म्हणजे उंदरीण छोटीशी. आणि तिचं असं असतं की भगवंतांच्या समोरचा जो तुपाचा दिवा आहे तो विझला की मग तिथे जायचं आणि त्यातलं तूप प्यायचं त्या दिव्यातलं. ठीक आहे. आणि ती एक दिवस तिला आधीच भूक लागलेली असते आणि खूप दिवस वेळ झालेला असतो तरी तो दिवा विझत नसतो. मग तिला असं वाटतं की आपण कडेनं ते थोडं 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 तूप प्यायला सुरुवात करावी. आणि चुकून तिच्या त्या पुढच्या 2 दातांमध्ये तिची ती हे जी आहे काय तिची वात आहे ती अडकते आणि तिला कळत नाही की तिचं काढावं कसं म्हणून. आणि मग ती हळूहळू ती जशी जवळ येते ती वात तशी तिला ती धग लागायला लागते आणि मग ती उंदरीण इकडनं तिकडनं उड्या मारायला लागते त्या भगवंतांच्या मूर्तीसमोर आणि शेवटी तिचा मृत्यू होतो. ठीक आहे. तर भगवंत तिच्यावरती इतके खुश होतात की ना कार्तिक महिन्यामध्ये तुपाच्या दिव्यानं माझी आरती केलेली आहे आणि ते पण नृत्य करून. तर भगवंत तिला दिव्य देह प्रदान करून देतात आणि तिला डायरेक्टली भगवत धामामध्ये तिला स्थान देतात. म्हणजे इतक्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला पहिल्यांदा आधी असं वाटत होतं की ह्या केवळ कपोलकल्पित कथा असतील किंवा वगैरे वगैरे, नाही का. तर पद्मपुराणामध्ये त्याचे श्लोक आहेत ते सगळेचे सगळे ते मी काल वाचले ते सगळे श्लोक. तर अशा इतक्या कथा येतात ह्या सगळ्या कार्तिक महिन्यामध्ये. विशेष करून भगवंतांना हा महिना खूप विशेष आनंद प्रेमाचा आहे. कारण की इंद्रानं त्यांच्यावरती इतकी वृष्टी केली की कायम त्याचे सगळे वृंदावनवासी इकडे तिकडे स्प्रेड असायचे. कोणी शेतामध्ये काम करायचं, कोणी गोपिका आपल्या घरी काम करायच्या आणि वगैरे वगैरे. श्रीकृष्णांना सगळ्याच्या सगळे वृंदावनवासी 7 दिवस 7 रात्र एका गोवर्धनाच्या खाली आणता आले
आणि त्यामुळे त्यांचं जे आदान प्रदान झालं ते 7 दिवसांमध्ये ते इतकं गोड आहे ते आदान प्रदान, आणि त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये इतक्या विविध लीला झालेल्या आहेत की त्यामुळे हा महिनाच विशेष होऊन जातो एकदम. धन्यवाद. बोलताना तुम्ही बोललात त्याच्यावरनं आणखीन एक मला लक्षात आलं की क्लायमेट चेंज हे आपण आजकाल म्हणतो ते खरंच म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तेव्हा पाऊस पडला प्रचंड. आपण नॉर्मली दिवाळीत थंडी एक्सपेक्टेड असते की आपल्या लहानपणी, पण तेव्हा पाऊस पडलेला म्हणजे त्यावेळेला कदाचित पावसाळ्याचा शेवटचा दिवस वगैरे असं असावं. क्लायमेट खूप चेंज होत जाते असं. ठीक आहे. पण क्लायमेट चेंज हा विषय आहे, परंतु काय आहे की तो गर्वाचा विषय होता इंद्राच्या. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणत होते की अरे आपण गवळी आहोत, आपण गोपालक आहोत आपण, नाही का. तर आपले वंद्य कोण आहेत, तर आपले वंद्य आहेत हे जे सगळे गोवर्धन पर्वत असेल किंवा त्याच्यातनं वाहणाऱ्या नद्या आहेत, किंवा गोवर्धन पर्वत आपल्याला विशेष वेगवेगळ्या औषधी देतो, वेगवेगळी खनिज देतो, त्याच्यामधनं जे नद्या झरे वगैरे वाहतात त्याच्यावरती आपली गायीगुरं पाणी पितात आणि वगैरे वगैरे. तर आपल्याला वंद्य ते आहेत. आपण इंद्राची कशाला पूजा करावी, इंद्राची पूजा वैदिकांनी करावी, आपण काही वैदिक नाही आहोत म्हणून, नाही का. आणि ज्या वेळेला ते असे म्हटले त्यावेळेला अकाळी इंद्राने सांगितलं की आता संवर्तक नावाच्या त्या मेघांना पाठवलं की जे प्रलयाच्या वेळेला मेघ येतात ते, आणि सांगितलं की हे वृंदावन जे आहे ते एका रात्रीत बुडवून टाका पूर्णच्या पूर्ण. आणि मग श्रीकृष्ण म्हणाले की ठीक आहे, आनंद आहे, तुम्ही बुडवण्याचा प्रयत्न करा, आम्ही बघतो की ते कसं बुडवलं जात आहे म्हणून. आणि मग श्रीकृष्णांनी सगळ्या गोकुळवासियांना त्या ह्याच्या जवळ नेलं, गोवर्धनाच्या जवळ नेलं, आणि गोवर्धन सगळ्यांनी मिळून तो उचललेला आहे. श्रीकृष्णांना त्या इंद्राची म्हणजे त्याचं इतकं मानमर्दन करायचं होतं की मित्रा, तू जे काही संवर्तक मेघवर्ण सगळे हे करतोयस, रिकामे करतोयस, ते मी कशाची छत्री करणार आहे, तर ह्या गोवर्धनाची छत्री करणार आहे. आणि मी ती काय उजव्या हातावरती किंवा 2-4 हातांवरती असा सगळा असं उचलणार नाहीये, तर मी तो डाव्या हातावरती उचलणार आहे, आणि ते पण मी डाव्या हाताच्या करंगळीवरती उचलणार आहे. ठीक आहे. तर त्याचं ते इतकं मानवर्धन त्याला करायचं होतं म्हणून त्यांनी डाव्या हाताच्या करंगळी निवडली त्यासाठी, की सगळ्यात लिटिल फिंगर, आणि ते मी असं धरणार. आणि मग मी केवळ असंच नाही उभं राहणार, तर मग मी त्रिभंग ललित मुद्रेमध्ये उभा राहणार. म्हणजे मी असंही नाही की 2 पायांवरती उभं राहिलं आणि कसं तरी मी एकाच पायावरती उभं राहणार, एका हाताने बासरी वाजवणार, आणि छान 7 दिवस त्या गोकुळवासियांचं मनोरंजन करणार. अशा त्या परिस्थितीमध्ये ते, म्हणजे त्यामुळे पाऊस, एन्व्हायरमेंट वगैरे असा विचारच नव्हता. त्याला फक्त त्याचं मानवर्धन करायचं होतं की तो इंद्र जो हे केलेला होता की त्याला असं वाटत होतं की मीच या पृथ्वीला सगळं हे देतोय, पाणी देतोय आणि वगैरे. बढिया जान्हवीजी, खूप छान, धन्यवाद. तुमचे सुंदर इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. मी जरा आता त्या बलिप्रतिपदे आणि ते नवरा बायकोच्या ओवाळणीबद्दल निश्चित विचार करीन. धन्यवाद. खूप खूप छान. नेहमीप्रमाणे तुमचं हेही सेशन खूप छान झालं. सो थँक्यू सो मच. थँक्यू जान्हवीजी, थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. भेटू परत. थँक्यू मिलिंद, एवढा वेळ दिलास एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधनं. धन्यवाद मृणालिनीजी, धन्यवाद. नाही, छान वाटलं काय की सगळ्यांशी. आणि ही मला एकमेव असं प्लॅटफॉर्म की जिकडे मला मराठीतनं खूप छान गप्पा मारता येतात. अन्यथा